मी बनवला तीन वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा जिरं हातावर क्रश करून घ्यायचं त्या, 1 चम्मच थोडं जास्त टाकलं आता, त्यानंतर 1 चम्मच हळद असा क्रश करून टाकायचा, गूळ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये किसून, सर्व मिक्स करून घ्यायचं असं. त्यानंतर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं, केलेलं तेल 2 चम्मच पाहिजे अशी, हे पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 4 आल्याचे तुकडे, त्यानंतर 2 मिरच्या कापून घेतलेल्या आणि थोडी कोथिंबीर, हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर आपण बट्टे शिजले आहेत का बघूया. तर त्यानंतर त्याच्यामध्ये अशी सुरी टाकून बघायची, सुरी क्लीन निघायला समजून घ्यायचं बट्टे शिजलेले आहे. हे बघा, ते थंड होऊ द्यायचं. अशी घोटून घ्यायची. नंतर लसूण टाकूया कढईमध्ये तेलामध्ये. लसूण चांगलं लाल, 2 मिरची टाकायची, कोथिंबीर टाकूया. हे आहे 1 चम्मच लाल तिखट, गरम मसाला 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच एवढेच मसाला, 1 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच जिरं. चला तर आपण जी पेस्ट केली होती ना, ती पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ना, ती डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे अशी. डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत कोथिंबीर टाकायचं, ती चांगली मिक्स करून घ्यायची. गरम पाणी केलेलं आहे ना, ते यामध्ये टाकायचं. ही आहे आपली डाळ तयार. करायचं तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलं, त्यानंतर ह्या बट्टे त्याच्यामध्ये सोडायचे.
तर अशा पद्धतीने आहे खुसखुशीत दाळबट्टी तयार.